अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. प्रत्येक स्वामी भक्त किंबहुना जे कोणी नवीन आहे, ज्यांना स्वामींची सेवा कशी करावी, तर सुरुवात ही नित्यसेवेने होते. खरं तर त्याच्या आधी सुद्धा सेवा ही नामस्मरणाने होते. आपल्याला महाराजांचं काहीच माहिती नाही आहे, तरी पण तुम्ही नामजप करू शकता, ज्याला कुठलंच बंधन नाही आहे. माणूस खाताना, पिताना, झोपताना, उठताना, बसताना अखंड नामजप करू शकतो. आता हे नामजप जेव्हा तुम्ही करत असता, त्याच्याच बरोबर नित्यसेवा पण करायची असते. म्हणजे जे नवीन लोक आहेत तर ते अर्थात नामजपाने सेवा करतात, पण नित्यसेवा करताना काही नियम आहे, किंवा या पद्धतीने जर तुम्ही नित्यसेवा केली, काहीही नाही करण्यापेक्षा काहीही केलं नक्की चांगलं असतं. नित्यसेवा केल्याने आयुष्यात काय परिणाम घडतो, काय होतं बरं, ही नित्यसेवा आहे तरी काय? आणि मला माहिती आहे ही नित्यसेवा काय आहे, पण ही नित्यसेवा केल्याने काय परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी नित्यसेवा नावातच अर्थ आहे नित्य नियमाने केली गेलेली सेवा. आता आपण जर केंद्रात आरतीला गेलो तर रोजच्या वेगवेगळ्या सेवा असतात, रोजचे वेगवेगळे मंत्र असतात, पण काही सेवा आहे ज्या कंटिन्यू त्याच केल्या जातात. आता महाराजांची आरती, आरतीबद्दल पण तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्ही सकाळची आरती घ्या, संध्याकाळची आरती घ्या, आता 8चीच आरती घ्या, 10:30चीच आरती घ्या असं नाही म्हणत. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही आरती महाराजांची करू शकता, किंवा तुम्ही कुठल्याही देवाची आरती, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाची आरती तुम्ही करू शकता. आता नित्यसेवा करत असताना काय लागतं, तर स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक लागतं. सगळ्यात आधी कुठल्याही प्रणीतचं कुठलंही प्रकाशन असलं तरी चालेल. हे मी दाखवलं लगेच ते घ्यायचं, किंवा कोणीतरी काहीतरी दाखवलं ते घ्यायचं. आपल्याकडे जो ग्रंथ आहे, छोटा मोठा काही पण असेल, कोणी अक्कलकोटवरनं आणलेला आहे, तुमची इच्छा आहे तो तुम्ही वाचू शकता. रोज आता स्वामी चरित्र सारामृत माझ्याकडे जो दिंडोरी पंडित पिवळा ग्रंथ आहे, तर त्याचं काय होतं, रोज आपल्याला 3-3 अध्याय पठण करायचे असतात. 3-3-3-3. आता नित्यसेवा करत असताना महाराजांसमोर बसूनच ती नित्यसेवा केली पाहिजे का, तर नाही. तुम्हाला नाही जमत नित्यसेवा तिथे बसून करणं, तुम्ही प्रवास करत असताना सुद्धा नित्यसेवा करू शकता. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही नित्यसेवा करू शकता. कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर असाल, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये नित्यसेवा करू शकता. आता अडचण, ताई एवढा मोठा ग्रंथ काही घेऊन फिरायचं का, तर नाही. श्री गुरुपीठ ॲप आहे. आता हे कुठलं प्रमोशन अजिबात नाही आहे, कारण ज्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृत श्री गुरुपीठ ॲपवर मिळतं, त्याच पद्धतीने श्रीपाद श्री वल्लभ चरित्र आहे, बरोबर. हां, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आहे, किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे. तर एक श्री गुरुदेव दत्त एक ॲप आहे बघा. आता हे कुठलं प्रमोशन नाही, मी तुम्हाला जनरली सांगते, तर त्याच्यातून पण तुम्हाला ह्या सेवा मिळून जातील. आता स्वामींची नित्य सेवेबद्दल जर मी बोलत होती, तर मग श्री गुरुपीठ ॲप आहे, ते छानपैकी डाउनलोड करायचं. प्रवासात, कॉलेजमध्ये असताना सुद्धा ज्या ज्या मुली शाळेत जातात, म्हणजे कॉलेजला जातात, ज्यांना नित्यसेवा करायला घरात जमत नाही, ते तिथे जाऊन करू शकता. तुम्ही लायब्ररीमध्ये जर तुम्ही पठण करत असाल, तुम्ही वाचन करत असाल, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. तुम्ही प्रवासात करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही करू शकता. ताई मी माझ्या कामाच्या ठिकाणी करू शकतो. आता कामाच्या ठिकाणी तुम्ही मेडिकलमध्ये काम करताय, तुम्ही दवाखान्यात काम करता, तुमचं स्वतःचं बुटीक आहे, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही नित्यसेवा करू शकता. महाराजांसमोर बसूनच केली पाहिजे असं नियम नाही, कारण नित्यसेवेचे खूप काही नियम नाही आहे. हा एक नियम आहे की तो मांसाहार नाही करायचा. पण अगेन लोकांचं असं असतं की ताई आम्ही सेवा करतो आणि नंतर मांसाहार करतो. मी तुम्हाला खरंच सांगते, आज तुम्ही सेवा करून मांसाहार करत असाल तर नाही पडत त्याचा फरक. मी खरं सांगते, अनुभव नाही येत. जेवढं तुम्ही सात्विकतेने सेवा करता त्याचा अनुभव फार वेगळा असतो, आणि हे खरं आहे. पण अगेन कोणी किती खावं, काय खावं, कसं खावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोणाला सांगणारी एवढी मोठी नाही की तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका. माझं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करणं. बाकी कोणाचं सोडवायचं, कोणाचं कधी सोडवायचं, हे सगळं महाराजांच्या हातात आहे. पण त्याच्यासाठी नित्यसेवा नाही करायची तर मी असं अजिबात म्हणणार नाही. कारण तुम्ही जसे आहात मैत्रिणींनो, तुम्ही जसे आहात, तुम्ही व्यसनाधीन आहात, तुम्ही काय आहात, तुमचे अवगुण गुण सगळं, काम, क्रोध, मद, मोह, मत्सद्वेष सगळ्यांमध्ये आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत. आता तो कमी होऊन मी सेवा करेल असं अजिबात नाही. तुम्ही जसे आहात तसं तुम्ही महाराजांच्या चरणांशी जा.
ते तुम्हाला स्वीकारतात. महाराज आपल्या लेकराला प्रत्येकाला आपल्या जवळ घेतात, आपल्या म्हणतो ना की जवळ घेतात, ते आपल्याला माया करत असतात. ते बघत नाही की तुझ्यात ती भावना आहे, फळं त्याला वेळेवर त्याच पद्धतीने देतात. पण तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला महाराज स्वीकारणार. स्वामी सेवाची तर आधी अजिबात भीती बाळगणं बंद करा. काय भीती नाही, काय नियम अटी नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, मासिक धर्म आलं तर ती सेवा करायची नाही राहत. पण अगेन काही लोकांना त्याची इतकी सवय लागलेली असते ना, तर ते मासिक धर्मात सुद्धा सेवा श्रवण करतात किंवा श्री गुरुपीठ ॲपवर पण जाऊन ते वाचतात. काही लोकांचं आहे. आता काही लोक ह्या गोष्टी पाळत नाही. अगेन प्रत्येकाचं वैयक्तिक आहे. ज्याला जे वाटतं त्याने ते करावं. आपण कोणालाही सांगायला इथे नाही की तूच बरोबर आहे किंवा मीच बरोबर आहे, तू चुकीची आहे, असं नाही. तुम्ही सेवेत येता आहे, तुम्ही सेवा करताय, ते महत्वाचं आहे. 3 अध्याय, आणि खरं सांगते, पहिला 1, 2, 3 अध्याय वाचायला किती वेळ लागतो सांगा बरं. जे नित्यसेवा, ज्यांचं स्वामीचरित्र पाठ आहे, बऱ्यापैकी पाठ आहे, पण नित्यसेवेचा लय मोठा कंटाळा आहे. त्यांनाही माहिती आहे की अगदी 5 ते 7 मिनिटं, मी ते तर खूप सांगितले खरं तर, पण 5 ते 7 मिनिटं, ज्यांना नाही आहे, ज्यांना हळूहळू ज्यांचं चाललंय, तरी त्यांना 5-7 मिनिटं. असं जर तुम्ही एखादं सोशल मीडिया, मग व्हॉट्सअप आहे, म्हणजे यूट्यूब आहे, जर तुम्ही माझा व्हिडिओ 7-7, 8-8 मिनिटं बघता, तर त्याच्यापेक्षा व्हिडिओ नंतर बघा, सेवा करा. मी तुम्हाला का सांगते, कारण तेवढे तुमचा वेळ वाचेल. आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ओपन केलं तर किती धपाधप रील्स येतात आणि बघत असतो आपण. पण तेवढा वेळ जर तुम्ही ते घातला तर नक्कीच आयुष्याचं कल्याण होईल. पण अगेन तेही करायला वेळ नाही. आपण प्रवासात काय करतो सांगा बरं. टाकलं का एकदा ऍप ओपन केलं की झालं, सुरू स्वाईप करत राहतो. बस कधी वेळ निघून जातो कळत नाही. त्याच्यापेक्षा ते नामजप करा. तुम्हाला माहिती का, श्री गुरुपीठ ऍपवर मंत्र माळजप म्हणून पण आहे. टिक 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 करायचं असतं फक्त. म्हणजे श्री स्वामी समर्थ टिक, श्री स्वामी समर्थ टिक, असं केल्याने काय होतं, आपल्या माळी काउंट होतात. ज्यांना माळ घेऊन बसणं शक्य होत नाही, ज्यांना 11 माळी करणं शक्य होत नाही, किंबहुना महाराज मला 1 माळ पण नाही होत, किंवा महाराजांकडे बसून महाराज मी फक्त 1 माळ करते ताई, बाकीचं मला जमत नाही, मग ते काउंटर मशीन मिळतं किंवा श्री गुरुपीठ ॲपवर पण टिक 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 केलं की सगळी माळजप होते. हे सांगायचं कारण एकच आहे की मनुष्य रूपी आपण नामजप करू शकतो, कधी कुठे केव्हाही करू शकतो. एवढंच आहे मैत्रिणींनो. जेव्हा कधी कुठे केव्हाही नामजप होतं ना, तर आपलं जे मन आहे, आता मी जे काउंटर मशीन आणलंय ना, तर कधी कधी मी बसल्या बसल्या पण करते. म्हणजे 11 माळी, मी खरं सांगते माझ्याकडनं 11 माळी होत नाही. का बरं होत नाही माहिती नाही. संकल्प केल्यावर, म्हणून तर माझं ते संकल्पयुक्त सेवेवर जास्त भर असतो की त्याच्यावर आपण एकदम मस्त की नाही मला करायचं, आणि ते होतच आपल्याकडनं. पण असं म्हणाल तर 1 माळ असते माझी, ज्या 1 माळमध्ये मला अख्खं काही दिसत नाही. म्हणजे ते माझा स्वयंपाक नाही, माझे लेकरं नाही, काही नाही, फक्त मी, माझं नाम जप आणि महाराज. तर एका माळीत मला छान वाटतं. दुसरी माळ घ्यायला गेली तर मग माझे विचार इकडे तिकडे भरकटत राहतात. आले मग बरं का, विचार आले. तर तरी पण मी कधी कधी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काउंटर मशीन आणलाय किंवा जे श्री गुरुपीठ ॲप आहे ना, त्याच्यावरनं रोज 108 माळी होतातच. 108 माळी म्हणजे त्याच्यावरनं 11 माळी होतातच. कारण काय नाही, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपला श्वास रोखे, म्हणजे आता हे मी तुम्ही करा असं नाही सांगत, ते पण सांगते मी की आपण जेव्हा श्वास घेतो आणि ते सोडेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा झोनने करते ना मी, तेव्हा काय होतं मी खरं सांगते, माझं ना इकडे तिकडे लक्ष नाही लागत. त्या माझ्या मंत्र जपकडेच माझं लक्ष जातं. आता समजा श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी, असं करता करता ना 8-9 वेळा तर आरामशीर होतं एका श्वासमध्ये. हे तुम्ही करा असं म्हणत नाही, मी फक्त माझं सांगते. कारण याचं कारण असं आहे ना की मन इकडं तिकडं भरकटत राहतं. म्हणून सांगते मी तुम्हाला की एकाग्रता खूप महत्वाची आहे, जी कधी माझी सुद्धा नाहीये, अजूनही नाहीये माझी. 1 माळपर्यंत होतं, पण जेव्हा 11 माळी संकल्प असतो ना, मग खूप शांततेत. कारण लहान मुलं असल्यावर मग ते आवाज देणं, घरात कुरकुर, भांडे आपटणं, कल्ला होणं, ह्या गोष्टी होतात. मग त्याच्यापेक्षा ना माझं जे काही मंत्र युनिट आणलंय ना त्याच्यावर, किंवा श्री गुरुपीठ ॲपवर हे होतं. याने काय होतं तुम्हाला सांगते, सगळ्यात महत्त्वाचं. सेवा तर तुम्हाला कळाली आहे की 3 अध्याय 11 माळी, 3 अध्याय 11 माळी, 3 अध्याय 11 माळी. सुरुवातीला मन एकाग्र होत नाही होत, माझं अजून पण नाही होत. 11 माळीला पण 8-9 माळी झाली की भरकटलं मन इकडे तिकडे. पण तुम्हाला सांगते, सुरुवातीला एकाग्रता केली, आणि ह्या ज्या माळी ना, ह्या 11 माळी, ह्या आपल्यासाठी अजिबात नाही आहे. या पहिल्या 10 माळी तर आपल्यातले जे काही अवगुण आहे,
काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, आपले कुळदेवी, गुरु, आपले पितर, या 10 माळी त्यांच्यासाठी असतात. 10 माळी जप त्यांच्यासाठी असतात. जी शेवटची माळ असते ना ती आपली असते. मग मला सांगा, आपली काय होतं? गुरूंची सेवा होते. म्हणजे आपल्या कुळदेवीची एक माळ असते, आपल्या गुरूंची एक माळ असते, आपल्या पितरांची एक माळ असते. मोह आहे त्याचा, तो कमी व्हावा म्हणून एक माळ असते. या 10 माळी त्याच्यासाठी आहे. 11वी माळ मात्र आपल्यासाठी असते. जे म्हणजे ते करेपर्यंत मन ते इकडं तिकडं भरकटत जातं आपलं. थोडक्यात काय की माणूस जेव्हा ह्या सेवा करत असतो ना, जर आपले काही दोषांनी भरलेलं आहे ना आपलं शरीर पूर्ण, जे काही आपले वायू इंद्रिय जे काही भरलेले आहे ना, ते हळूहळू हळूहळू कमी होतात. आणि तुम्ही बघा, मी खरं सांगते, आता नित्यसेवेमध्ये 3 अध्याय तुम्ही करू शकता. आता मी खरं सांगते, मी 7 अध्याय घेते. का तर वेळ आहे माझ्याकडे, किंवा तो स्पीड आहे आणि 3 अध्यायाने मन भरत नाही. 7 अध्याय वाचलं की जरा बरं वाटतं, हा चला थोडीफार सेवा झाली. जेव्हा संकल्पयुक्त होते तेव्हा रोज एक पारायण महाराज करून घेतात. पण आणि 7 अध्यायाने काय होतं ना, 3 दिवसात पारायण संपतं. 7 अध्याय वाचायलाही काहीही वेळ लागत नाही. आता ते किती वाचावं ते तुमच्यावर आहे. मी फक्त सांगायचं काम तुम्हाला करते. ते वाचायला 7 अध्याय वाचायला पण काही वेळ लागत नाही. 3 दिवसात एक पारायण होऊन जातं आपलं. थोडक्यात काय की तुम्ही ह्या गोष्टी करायला लागा. किती अनुभव येताना ते बघा. 1 महिना फक्त सातत्य ठेवा की 1 महिन्यात मला 11 माळी, माझं मन लागू नाही लागू बळजबरीने करायचंय, इच्छा नाही होते, असं वाटतं चला चला आता जायचंय, मला कुठेतरी जायचं, इकडे तिकडे फिरायचंय, 100 विचार रील्स बघायचा आहे, याचा व्हिडिओ बघायचा आहे, त्याचं काम करायचं, त्याच्याच ते सुद्धा विचारात नामजप करा. नामजप करा. 3 अध्याय वाचा. जसे आहात, मी तुम्हाला काय सांगितलं, महाराजांकडे जाण्यासाठी परिपूर्णता लागत नाही. तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला महाराज स्वीकारतात. 1 महिना हे कार्य करा आणि बघा काय होते. आजकाल सोशल मीडियाचं जग आहे, म्हणून एक काउंटर मशीन किंवा श्री कुरुपीठ ॲप आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण ग्रंथ घेऊन जाऊ शकत नाही, कारण तेवढं पावित्र आहे का. आपण बाहेर गेल्यावर बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडनं घडतात. मग बाथरूमला जाणं होणं किंवा शौचालयाचा वापर होणं, या गोष्टी आपल्याकडनं घडतात. मग तेवढं पावित्र राखलं जातं का, म्हणून त्याच्यापेक्षा श्री गुरुपीठ ॲप आहे, मोबाईल आहे आपला, मस्त वाचायचं. तुम्ही करून बघा. आता हे मिळून तुम्ही करोडपती व्हाल, तुम्हाला गडगंज पैसा मिळेल, मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हा, मी तुम्हाला एक सांगू शकते, साम्राज्य उभं करायचं असेल ना, म्हणजे स्वतःचं एम्पायर पाहिजे मला, काहीतरी मोठं अस्तित्व पाहिजे मला, त्याच्यासाठी गुरुसेवा खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझं साम्राज्य मला उभं करायचं आहे, की मला काहीतरी करायचं आहे. हा गुरूंचा वरद हस्त जेव्हा इथे पडतो ना, तेव्हा आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. काही लोक आहे, जसं तुम्हाला सांगितलं की सीझन वाईज देव बदलतात. आपल्याला आता प्रत्येकात महाराज दिसतातच, प्रत्येकाच्या रूपात महाराज आहे. एखादा देव जरी आला, एखाद्या मंदिरात जरी गेलं तरी सुरुवात श्री स्वामी समर्थांपासूनच होती. जवळच महादेवाचं मंदिर आहे. खरं सांगते, जेव्हाही पाणी घालायला जाते महादेवाला, अचानक श्री स्वामी समर्थ नाव येतं. हे काही मुद्दाम नाही करत, कारण प्रत्येक देवात मला माझे महाराज दिसतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही सेवा करा. म्हणून इथे गुरुकृपा झाली ना, त्यांचं वरद असतं, इथे आला ना बस, आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. पण तुम्ही गडगंज व्हाल आणि पैसा मिळेल मला असं अजिबात म्हणायचं नाही. ती गुरुकृपा खूप महत्त्वाची आहे. आणि मेन म्हणजे समाधान, शांती, सुख मिळतं. विचार करण्याची प्रक्रिया बदलत जाते, निगेटिव्हिटी कमी होत जाते, चांगले विचार आपल्याला येतात. आणि जेव्हा आपण चांगलं देतो युनिव्हर्सला, तेव्हा तेवढंच चांगलं आपल्याला मिळतं. मी जर तुम्हाला वाईट दिलं तर मला ते वाईटच मिळणार आहे. मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर ते मला नक्कीच चांगलं मिळणार आहे. आपला मूळ आहे ना, नित्यसेवा आहे, ही चुकवायची नाही. रात्री 12ला पण करू शकता, अरे रात्री 1ला पण करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 दत्तसेवा करू नये, स्वामी सेवा करू नये. बाकी दिवसभर अथांग तुम्ही सेवा करू शकता. रात्री 12ला पण करा, 1ला करा, 2ला करा, कुठलंच नियम नाही, पण सेवा करा. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती तेवढी महत्त्वाची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.